मित्रो, आजच्या भागामध्ये आपण चिखला गावामध्ये, बुलढाणा जिल्ह्यातील चिखला गावामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून जो काही रणकंदन माजलेला आहे त्या अनुषंगानं आज बोलणार आहोत. भारतीय संविधानानुसार आपले कर्तव्य आहे एकात्मता, एकता उन्नत करणे, त्यासाठी संरक्षण करणे, शांतता सुव्यवस्था प्रस्थापित होईल यासाठी काळजी घेणे, आपल्या संमिश्र संस्कृतीचं रक्षण करणे. तर भेदाच्या पलीकडे जाऊन एक जनतेमध्ये एकोपा निर्माण करण्याच्या अनुषंगानं, वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून लेखन, वाचन आणि प्रबोधन करणं आपण भारतीय म्हणून एक कर्तव्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध म्हणजे हे अज्ञानाचं प्रतीक आहे आणि जातीय द्वेषाचं प्रतीक आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मग हे छत्रपती शिवाजी राजाबद्दल असेल किंवा अन्य कुठल्याही महापुरुषांच्या बद्दल असेल, कारण त्यांनी चंदनासारखं समाजाचा विकास व्हावा म्हणून, समाज सुरक्षित राहावा म्हणून, समाजाचा जीव धोक्यात जाऊ नये म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालून कामं केलेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं अख्खं कुटुंब जीव धोक्यात घालून स्वराज्याची निर्मिती करण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. छत्रपती शिवाजी राजांचं अख्खं आयुष्य संघर्षात गेलेलं आहे. अनेकदा जीवाला धोकाही त्यांना होईल असे अनेक प्रसंग आहेत. आग्राचं प्रकरण तुम्हाला माहीत आहे. छत्रपती शिवरायांच्या मुलाचा इथल्या व्यवस्थेने तत्कालीन विकृतीने ज्या पद्धतीनं त्यांना संपवलं हे खेदजनक आहे. एवढं सगळं अख्खं कुटुंब आणि अख्खं आयुष्य ज्या राजांनी या राष्ट्रासाठी दिलं, त्या राजाचं नाव जरी उच्चारलं तर सगळ्यांनी नतमस्तक झालं पाहिजे, इतकं ते उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. अशा व्यक्तिमत्वाबद्दलचा विषय आलेला असताना तिथं जे पुतळा उभारलेला आहे चिखला गावामध्ये, बाजूला आहे एखाद्या कुठेही रस्त्यात नाही आहे ते. आता पूर्व परवानगीचा विषय आहे, कार्योत्तर परवानगी देता येते, पण ते जे सामंजस्यानं प्रकरण हाताळायला पाहिजे होतं, जे सामंजस्यपणा राखायला पाहिजे होता, तो राखला गेला नाही. यावरून दोन गटामधलं, दोन समाजामधलं, हे जाती तर हे आपण नावं दिलेली आहेत, मुळात सगळा माणूस म्हणून एक आहे अशी माझी सातत्यानं भूमिका आहे. पण जे एकमेकाला विश्वासात घेणं, त्याच्यावर योग्य ते तोडगा काढणं एक समाजातल्या सामाजिक जाणीव असणाऱ्या माणसाचं कर्तव्य होतं. तिथं ते कर्तव्य पार पाडलं गेलं नाही आणि त्यातून त्या महिलेवर जो काही अन्याय अत्याचार झालेला आहे तो निषेधार्ह आहे. आता त्या गावातल्या एका विशिष्ट समाजाला गाव सोडावं लागलं. आता अत्याचार केलेले आणि त्या अत्याचार केलेत बाबा, ज्याचा काही दोष नसतानाही अशा काही निष्पाप माणसांना सुद्धा ते आता गाव सोडावं लागलं. त्या गावात ते परत येतील का? किती जण येतील? आल्यानंतर काय घडेल याबद्दल मी काही सांगणार नाही.
पण तिथला सामाजिक एकोपा राखण्याची जबाबदारी एक सुज्ञ म्हणून तिथल्या समाजाने पार पाडायला पाहिजे होती. त्यासाठीची जी मनं घडवणं गरजेचं आहे ती प्रबोधनातून घडतात. ते प्रबोधन होणं अतिशय गरजेचं आहे. कारण हा विषय आता एका गावापुरता मर्यादित राहणार नाही. कारण याचे लोण महाराष्ट्रभर पसरण्याची शक्यता दिसते. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध ज्या समाजाने केला त्या समाजाच्या मनामध्ये, त्या समाजाच्या विरोधात मतं तयार होणं, त्यांच्या विरोधात खालच्या पातळीवर जाऊन बोलणं, मग त्यांनी काही खालच्या पातळीवर येऊन बोलणं, आणि जिथं मग ज्या समाजाची ताकद आहे त्या समाजाकडून अन्याय अत्याचार घडणं, दहशत निर्माण होणं, हे महाराष्ट्रासाठी, आपला पुरोगामी महाराष्ट्र, परिवर्तनवादी महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, महात्मा फुले यांचा महाराष्ट्र, राजश्री शाहू महाराजांचा महाराष्ट्र, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र, या महाराष्ट्राकडे ज्या आदरानं पाहिलं जातंय, पुरोगामित्व म्हणून जी महाराष्ट्राची जी ओळख आहे, पुरोगामित्व निर्माण एका दिवशी झालं नाही. अनेकांना त्यासाठी आपलं आयुष्य समर्पित करावं लागलं. मित्रांनो, अशा काळामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्यांच्या सगळ्यांचं इतिहास समोर आला नाही. ते परिवर्तनवादी भूमिका मांडण्यामध्ये, परिवर्तनवादी जगण्यामध्ये ज्यांनी आपलं आयुष्य खर्च केलं ते सगळ्यांचं कार्य पुढं आलं नाही. ते कार्य पुढे येणं सुद्धा गरजेचं आहे. आता पुढे काय हा प्रश्न आहे. तर मी महाराष्ट्रातल्या तमाम, नव्हे तर देशातल्या, का बाबा कशाला आपण त्याच्याबद्दल बोलावं, कशाला बाबा त्याच्याबद्दल आपण लिहावं, कोणाला काही राग येईल अशी बोटचेपी भूमिका न घेता दोन्ही समाजाचे नव्हे तर सामाजिक स्वास्थ्य, सामाजिक एकोपा टिकेल यासाठी बोलणं अतिशय गरजेचं आहे. सकारात्मक बोलणं गरजेचं आहे. नकारात्मक बोलल्याने परिस्थिती चिघळत असते. अशा ह्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सकारात्मक पद्धतीनं बोलण्याची गरज आहे. आणि सगळ्यांना मी विनंती करेल की आपण ते सकारात्मक बोला. आता अनेक लोक तिथं जातील, अनेक नेते जातील तिथं, वेगवेगळ्या संघटनेचे कार्यकर्ते जातील, त्या ठिकाणी भाषणं होतील. त्या ठिकाणी भाषणं करणाऱ्यांना आणि त्या ठिकाणी येणाऱ्यांना पोलीस प्रशासनाने योग्य नोटिसा देऊन, त्यांना समज देऊन, बोलण्याचं स्वातंत्र्य तर कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. कारण तो आपला मूलभूत अधिकार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपला अधिकार आहे. तो आपल्याला नक्कीच पार पाडावा लागेल. परंतु आपला मूलभूत अधिकार पार पाडत असताना या देशातली सामाजिक स्वास्थ्य, या देशाचा एकोपा, राष्ट्रीय एकात्मता, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय हे मूल्य पायदळी तुडवता कामा नये, ही बघणं अतिशय गरजेचं आहे. मित्र, तुम्हाला असं वाटेल की होऊन जाऊ दे एकदाच, काय खुमखुमे आहे ते एकदाच येऊच दे. मित्र, यातून गोरगरीब माणसाचं, अनेकांचं पोट रोजंदारीवर आहे. अनेकांचे मुलं बाळं वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, शिक्षण घेतात. अनेक महिला वेगवेगळ्या ठिकाणी ड्युटी करतात. अनेक पुरुषांना पण वेगवेगळ्या ठिकाणी वावरावं लागतं. कोण्या ठिकाणी कोणता समाज जास्त असतो, कोण्या ठिकाणी कोणता समाज जास्त असतो.
या सामाजिक असंतोष आणि सामाजिक वातावीण जर बिघडली तर त्याचा त्रास निष्पाप नागरिकांना, निष्पाप माणसांना होतो, ज्याचा त्याच्यामध्ये काहीही सहभाग नाही. केवळ त्या जातीचं म्हणूनच त्यांना त्रास होणार आहे. हे होऊ नये यासाठी आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. मित्र, आता आणखीन काही गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील. आता पुतळ्याची सगळी व्यवस्था होईल. आता काही प्रॉब्लेम राहणार नाही, कारण तिथं काही जण प्रश्न उपस्थित करतात की त्या पुतळ्याची विटंबना उद्या झाली तर काय वगैरे, काही होणार नाही. त्याची असं सगळी बंदोबस्त होईल, कारण त्या ठिकाणी, कारण ते आता महाराष्ट्राचं, देशाचं लक्ष त्या गावाकडे आणि त्या घटनेकडे लागलेलं आहे. आणि महाराष्ट्र सरकार देखील त्याकडे जातीने लक्ष देईल. तिथं तसा कुठलाही प्रकार घडणार नाही यासाठी जागरूक राहतीलच त्यासाठी ते सक्षम आहेत. पण या निमित्तानं आपल्याला हे करावं लागेल की जिथं जिथं पुतळे आहेत त्या पुतळ्यांचं संरक्षण होणं आता अतिशय गरजेचं आहे. कारण मनोज जरांगे पाटलांनी एक सूचक वक्तव्य केलेलं आहे, तुमचेही पुतळे आहे, तुमचाही चौक आहे. आम्ही तसं काही करणार नाही, ही भूमिकाही आहे त्यांची. पण त्या सूचक वक्तव्याचा परिणाम म्हणून उद्या काही घडलं तर यासाठी शासनाने जागरूक राहावं म्हणूनही मी बोलतोय. म्हणजे शासनाला सुद्धा या गोष्टीची माहिती आहेच, शासन काही झोपलेलं नाही. मित्र, पण ज्या पद्धतीनं अजूनही आम्ही कमी पडलेलो आहोत की छत्रपती शिवाजी महाराज सर्व समाजापर्यंत पोहोचण्यामध्ये, हे आमचं अपयश आहे. शिवाजी महाराज हे सगळ्यांचे आहेत, सगळ्यांच्या कल्याणासाठी आहेत, ते रयतेचे राजे आहेत. हे फक्त माहिती देऊन चालणार नाही, तर सगळ्या समाजाच्या मनामध्ये ती जाणीव निर्माण होणं, त्या विचाराचा संस्कार होणं, यासाठी सातत्याने प्रबोधनाची भूमिका निभावणं गरजेचं आहे. परिवर्तनवादी चळवळी या संदर्भात सातत्यानं काम करतात. मराठा सेवा संघ या संदर्भात सातत्यानं काम करते. तरी पण काही संघटनांनाही मी विनंती करेल, जे की सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या, सामाजिक एकोपा प्रस्थापित करण्याच्या कामामध्ये जर पाठीमागं असाल तर अजून समोर येण्याची गरज आहे. आता तिथं काही जणांना लग्न करायची होती म्हणे. अरे बाबा, त्या ठिकाणी लग्न करायचे असेल तर शिवाजी महाराजांचा पाठीमागं पुतळा, आणि पुतळ्याच्या समोर लग्न झालं तर कुठलं काय बिघडत होतं काय? पण ज्या पद्धतीनं विरोध, ठीक आहे ना, तुम्ही पोलीस स्टेशनला अर्ज द्या, ग्रामपंचायतला अर्ज द्या, पोलीस स्टेशनला अर्ज द्या. समाजात, वेगवेगळ्या समाजामध्ये सुज्ञ माणसं आहेत, त्यांच्याशी भेटून विचारविनिमय करू नये. आजच एवढी घाई कसा झाली होती तुम्हाला एवढा भूमिका घेतं? याच्यामुळं तुमच्या अतिताईपणामुळे समाजाचं काय नुकसान होते तुम्हाला कदाचित माहिती नाही. समाजाचा काय त्रास होतो, निष्पाप माणसाला कसा त्रास होत असतो, ती मुख्य माणसं काही बोलायला समोर येत नाही. सगळ्यासमोर काही मीडिया नसतो, आणि सगळ्याच माणसाच्या व्यथा आणि वेदनांची प्रतिबिंब उमटवण्यासाठी मीडिया तेवढा सक्षम नाही. आणि त्यांना संरक्षण कोणी द्यायचं? जरी त्यांनी मुख्या जीवानी बोललं तर त्यांना संरक्षण कोणी द्यायचं, हाही प्रश्न निर्माण होतो मित्रांनो. म्हणून या संदर्भामध्ये अतिशय जागरूक राहून सामाजिक समतेचं, बंधुत्वाचं, न्यायाचं संविधान सगळ्यांना समजेल, संविधानातले जे काही मूल्य आहेत सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्यांची जबाबदारी आहे. महाराजांबद्दलचे गैरसमज, संविधानाबद्दलचे गैरसमज आजही असावेत,
किती घातक गोष्ट आहे. किती अजूनही आम्ही पाळणा घरात आहोत की काय? महाराष्ट्र हा काय पाळणा घरात आहे की काय? कारण छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करणारा जी काही विकृती आहे, जो काही घटक आहे, तो पाळणा घरातच आहे. या पाळणा घरातल्यांना शिवाजी महाराजांच्या शौर्याचे, पराक्रमाचे, त्यागाचे संस्कार करणं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. मित्रो, या संदर्भामध्ये प्रत्येक गावामध्ये आता जागरूक राहायला पाहिजे. पोलीस प्रशासनाने जागरूक राहायला पाहिजे. पोलीस सगळे कुठे पोहोचणार आहेत? पोलिसांची संख्या लोकसंख्येचा विचार करता तोकडी आहे. गाव तिथं पोलीस एक पोलीस तर किमान असायला पाहिजे, पण नाही अजून. या निमित्तानं आपण किती कायदा सुव्यवस्थेबद्दी दुबळे आहोत. तिथं सगळं पोलीस काही होते तर त्यांच्या समोर मारहाण होत होती, त्या महिलेवर अत्याचार होत होता. अरे पोलीस नसतात ना काय झालं असतं? कारण मी पोलिसांना, तिथल्या सगळ्या पोलिसांना दोषी ठरवणार नाही. मॉबच्या पुढे कोणी काही करू शकत नाही, हे आपण समजूनच घेतलं पाहिजे. आणि कोणी पोलिसांनी कुचराई जर तिथं केलेली असेल किंवा जे हात उगारत होते त्यांचं हात मजबूत करण्यासाठी काम केलं असलं तर हे सिद्ध झालं तर त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. तर मित्र, आज आपल्याला शिवाजी महाराजाबद्दलचे गैरसमज दूर करणं जसं गरजेचं आहे, महामानव बाबासाहेबाबद्दलचे गैरसमज दूर करणं आहे. मराठा सेवा संघाने ते फार मोठं काम केलेलं आहे. इतर परिवर्तनवादी चळवळ केले म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये काही लोकांकडनं महामानव बाबासाहेबांच्याही जयंतीला, अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीला विरोध व्हायचा. पण आज विरोध नाही, समर्थन आहे. विजयाचा उत्सव आहे. ही गोष्ट हे सेवा संघाचं फार मोठं योगदान आहे मित्रांनो या संदर्भात. तर आपण सगळ्यांनी मिळून समतेचं तत्व रुजवण्यासाठी, बंधुत्वाचं, न्यायाचं तत्व रुजवण्यासाठी कटिबद्ध होऊया. पण हे लक्षात ठेवा, समाज खूप जागरूक आहे आता. यावरून लक्षात आला असेल शिवरायांच्या नावात काय शक्ती आहे, सामाजिक एकतेत काय शक्ती असू शकते. ज्या पद्धतीनं मराठा समाज किंवा इतर समाजाची काही बांधव तिथं जो काही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध झाला त्या गावात गेले, त्यांचं नक्कीच कौतुक केलं पाहिजे. काही जण जाणारे आहेत, त्यांनी देखील जावंच, परंतु तिथं सामाजिक विस्कटणार नाही याची काळजी घ्यावी अशी आपल्याला हात जोडून विनंती आहे. परंतु संघटन किती महत्वाचं आहे. तुमच्यावर अन्याय झाला तर म्हणून शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हा बाबासाहेबांचा मूलमंत्र कसा कामी आलेला आहे आता, याची ही प्रचिती समाजाला आलेली आहे आता. त्यामुळं शिकणं महत्वाचं आहे, संघटित होणं महत्वाचं आहे, आणि चुकीचं होत असेल तर विरोध होणंही महत्वाचं आहे. नाही तर तुम्ही विरोधच केला नसता तर तिथेच प्रकरण दाबून टाकलं असतं, मग असाच अन्याय अत्याचार घडला असता. त्यामुळं या प्रकरणामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर नक्कीच कारवाई होईल, कारवाई करेलच शासन. कारण समाजाचं ताकद शासनालाही माहीत आहे. त्यामुळं मी शासनाला विनंती करतोय की जे दोषी आहेत त्यांना कडक शासन करावं. जे पुतळे महापुरुषांचे आहेत त्यांना योग्य ठिकाणी योग्य त्या संरक्षणामध्ये योग्य ते संरक्षण करावं. आणि जातीय द्वेष पसरवणारे जे काही घटक आहेत त्या घटकांना त्यांचं प्रबोधन करावं, त्यांचं समुपदेशन करावं.
या संदर्भात जे काही करता येईल आपल्याला ते करावं अशी विनंती करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला आणि त्यांच्या पुतळ्यांना असा विरोध करणं अतिशय अज्ञानाचं, मूर्खपणाचं लक्षण आहे. हे लक्षण दूर व्हावं अशी भावना व्यक्त करतो. छत्रपती शिवरायांना वंदन करतो आणि शिवाजी महाराजांच्या नावासाठी जे जे जागरूक आहेत त्यांना वंदन करून थांबतो. जय शिवराय.